2 दिवसापूर्वी खेड तालुका पंचायत समिती सभापती उपसभापतीची निवडणूक संपन्न झाली। निवडणुकीच्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सन्माननीय सदस्य अश्विनीताई सोमनाथ तरस यांनी सभापती पदासाठी अर्ज दाखल केला होता आणि उपसभापती पदासाठी निखिल थोरवे यांनी अर्ज दाखल केला होता। पक्षाकडनं आम्ही आमच्या सदस्यांबरोबर त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून आमच्या गटाची मतं आम्हाला पडली। जरी आमची सभापती उपसभापतीपदी आमचे पदाधिकारी निवडून जरी नसले आहे तरी एक गोष्ट मात्र 2 दिवसापूर्वी या तालुक्यामध्ये अत्यंत हास्यास्पद घडली। किंबहुना विद्यमान आमदारांचा कोणाला तरी खुश करण्याच्या नादामध्ये एवढा तोल घसरला, किंबहुना एवढी जीभ घसरली की अत्यंत खालच्या पातळीवरती टीका तालुक्यामध्ये माजी आमदारांवरती असेल, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आम्ही काही कार्यकर्त्यांवरती असेल आणि माझ्यासारख्या एका लहान कार्यकर्त्यावरती लोकांची टीका करण्याची घटनांवरती आहे। हे पाहून खरं तर माझ्यासारख्याला हसू येते, तुम्हाला देखील वाटते। ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुका होत्या, ज्यावेळेस मी विधानसभेचा एक उमेदवार होतो, माघार घेण्याची विनंती करण्याकरता माझ्या ऑफिसला आल्यानंतर माझे पाय धरणारे त्यावेळेसचे आमदार नसतानाचे बाबाई शेटकाळे मला आठवतात। त्यावेळेसची विनम्रता पाहिल्यावर मी त्यांना म्हटलेलं, मी लहान कार्यकर्ते माझे कशाला पाय धरता, माघार घ्यायची तर ती मी घेईल, परंतु आमदार झाल्यानंतर तुमच्यामध्ये जनतेने तुम्हाला निवडून दिले, तो जनतेचा कौल आम्हालाही मान्य आहे, परंतु आमदार पदावरती गेल्यानंतर जसं काही मी तमालपत्र घेऊन जन्माला आलो आहे, माझी आमदारकी कधीच जाणार नाही, एवढ्या अहंकाराने काल तुमचं 2 दिवसापूर्वीची मुलाखत झाली। किंबहुना एवढी ती बोलण्यामध्ये दादागिरी आणि दम देण्याचा प्रकार, किंबहुना टोकाचं भाषण त्यांचं माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्यावरती, राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदारांवरती त्यांनी करण्याचा प्रयत्न केला। ह्या केविलवाण्या प्रयत्नाचा पहिल्यांदा आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करतो। अनेक प्रकारची टीका त्यांनी त्या ठिकाणी केली। आम्हाला त्यांना सांगायचं आहे की तुमची सभापती उपसभापती पदाची निवड झाली, तुमच्या पक्षाची मतं तुम्हाला पडली, मग एवढ्या खालच्या पातळीला जाण्याची गरज काय? तुम्ही विकासावर बोललं पाहिजे होतं। नवीन सभापती आले तालुक्यामध्ये, गेले 3 वर्ष सभापती पंचायत समिती प्रशासक कार्यकाळ होता, तालुक्याच्या जनतेसाठी तुम्ही काय करणार? गेले 2 वर्षामध्ये या तालुक्यामध्ये आमदारपद 1.5-2 वर्ष भोगत असताना तुम्ही काय कामं केली त्यावर बोला। तालुक्यातले अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, त्यावर बोलायचं सोडून तुम्ही म्हणाले की पंचायत समितीमध्ये जिल्हा परिषदमध्ये पाऊल ठेवू देणार नाही। आमदार साहेबांना माझी विनंती आहे, पंचायत समिती जिल्हा परिषद तुमची काय प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे? आज आम्ही या सभागृहातनं मुलाखत घेतोय, पाऊल ठेवले, तुम्हाला काय करायचं करा। आमचे सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत। आम्ही पंचायत समितीमध्ये पाऊल न ठेवून देण्याची भाषा जर तुम्ही करता तर ती काय तुमची मक्तेदारी आहे का? किंबहुना आमदारकीची एवढी मस्ती तुमच्या अंगात गेली असं यातनं दिसतं। सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी तुम्हाला जे मतदान दिलं तर त्याच्याही मनात आज प्रश्न निर्माण होऊ लागला आहे की अशा आमदारांना आम्ही मतदान दिलं का? एवढ्या खालच्या भाषेला तुम्हाला खरं तर यावं लागलं। माझी लायकी काढून त्या ठिकाणी बाळा तुला बघतो, आदेश तुला देतो, तुला तुरुंगात पाठवतो, एवढ्या टोकाच्या भाषणं तुम्हाला जर करायची वेळ येते, जर तुम्हाला माझी लायकी त्या ठिकाणी वाटत नव्हती तर माघार घेण्याकरता माझ्या ऑफिसचे दरवाजे का उघडायला लावले? माझ्याकडे येऊन माझे पाय धरायचा प्रयत्न त्या काळात का केला? मी जरी सर्वसामान्य कार्यकर्ता असलो तरी ज्यावेळेस तुम्ही फक्त जिल्हा परिषद सदस्य होतात त्यावेळेस तुम्ही काय काय गोष्टी आमच्यापाशी शेअर केल्या तर आम्हाला त्या उघड करायची वेळ आणून देऊ नका। कृपया करून कोणाला तरी खुश करायच्या नादात टोकाची भाषणं करून पोपटपंची, बोलबच्चन आणि तू फक्त मतदारसंघापुरतं बघायचं सोडून तालुक्याचं बघू नको, मग तुला बघून घेतो, चमचेगिरी करू नको, काय तुमची भाषा आहे? आम्हाला ही कीव येते। तुम्ही माझ्या कार्यक्षेत्राची मर्यादा ठरवणार का? मी माझ्या पक्षाचं प्रामाणिकपणाने काम करतोय, मग मी तालुक्यामध्ये काम करेल, नाही तर जिल्ह्यात करेल, नाही तर राज्यात करेल, माझ्या कार्यक्षेत्राची मर्यादा ठरवणारे तुम्ही कोण? तुम्हाला करायचं तुम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करा। आम्ही तालुक्यामध्ये, मी पूर्वी तालुक्याचा अध्यक्ष युवा सेनेचं पद भोगलं आहे, मी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसमध्ये काम केलेलं आहे, मी अनेक संघटनांमध्ये काम केलं आहे, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या चळवळीतनं काम केले। माझी मर्यादा ठरवणारे तुम्ही त्या ठिकाणी नाही। आम्हाला कीव येते की तुम्ही विकास कामांवर बोलायच्या ऐवजी बारीक बारीक गोष्टी काढून त्या ठिकाणी टीका केली। मला त्या ठिकाणी तुम्ही सांगितलं की कुणाचे खोटे सातबारे केले आणि खोट्या हिसार पावत्या केल्या, खोटे ID कार्ड बनवले। माझं तुम्हाला जाहीर आव्हान आहे, तुम्ही तालुक्याचे आमदार आहात, मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, ज्या देवाला तुम्ही मानता त्या सौरंगी देवाच्या मंदिरावरती या, मला सांगा, तारीख सांगा, मी पण येतो, मी पण शपथ घेतो, तुम्ही शपथ घ्या, कोणाचंच खोटं आयडेंटिटी कार्ड मी बनवलं नाही, कोणाचंच खोटी हिसार पावती मी केली नाही। तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही ज्या देवाला मानता तिथं या, मी शपथ घेतो, आणि काय कायद्याने तुम्हाला करायचे तुमची सगळी ताकद लावा, काय कोणाला तुरुंगात पाठवायचंय,
माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तुरुंगात पाठवायची वेळ तुमच्यावर आली, कारण की तुम्हाला वाटलं की मागच्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदच्या काळामध्ये तुमच्या जिल्हा परिषदच्या गटामध्ये, म्हणजे ज्या गटामध्ये त्यांचं गाव येतं त्या गटामध्ये अल्पशा मताने माझा त्या ठिकाणी पराभव झाला, म्हणून तुमच्या पायाखालची वाळू सरकली की एवढी मतं याला पडली कशी काय, की आमदाराचं गाव असून विद्यमान झडपी सदस्याचं गाव असून असं झालं कसं. आणि तुम्ही सांगता लोकांना की आमचे 9 सदस्य आले, 5 झडपी सदस्य आले. अख्ख्या तालुक्याला माहिती या वेळेच्या निवडणुका खेड तालुक्यातल्या कशाच्या जोरावरती झाल्या. प्रत्येक कार्यकर्त्याला माहिती आहे पैशाचा किती महापूर तालुक्यामध्ये झाला. आणि तुम्ही पैशाने बलाढ्य असलेले काही कार्यकर्ते जे पूर्वी राष्ट्रवादीचे होते तेच पदाधिकारी तुमच्याकडे घेतले, ते तुमच्याकडनं निवडून आले. काही कार्यकर्ते शिंदे सेनेत होते, कोणी तुतारीमध्ये होतं, तुमच्याकडनं निवडून आले. त्यांचं श्रेय घेऊन नसते हवेमध्ये तुम्ही जाऊ नका. तुम्ही पहिलं स्वतः किती जमिनीवर आहात ते पहा. नगर परिषदेमध्ये तुमची काय अवस्था झाली ते बघा. तुम्हाला जर लोकांनी सत्ता दिली, 9 सदस्य निवडून आले, तर त्या सत्तेचा उपभोग जनतेसाठी करा. कोणावरती तरी खालच्या पातळीवरती टीका करू नका. तुम्ही सांगितलं की माजी आमदारांना आम्ही पुढच्या 6 महिन्यात जिल्हा बँकेतून हद्दपार करू. मला हसायला येते की तुम्ही आमदार आहात, तुम्हाला एवढा साधा नियम माहीत नाही की जो कायदा बदलला आहे, जो संचालक 10 वर्ष सहकार क्षेत्रामध्ये काम करतो त्याला पुन्हा ती निवडणूक लढायचा अधिकार नाही. हा बदल कायद्यात झाला आहे. आमदार साहेब त्या संस्थेमध्ये तेवढे वर्ष काम करतात, ते पुन्हा ती निवडणूक लढूच शकत नाही. त्यामुळे तुम्ही कोण त्यांना हद्दपार करणार आहे? तालुक्यातली जनता ठरवेल. कायद्यामध्ये तो बदल झाला आहे. त्यामुळे खऱ्या अर्थानं तुम्ही नको त्या गोष्टी लोकांना बोलण्यापेक्षा आणि माझ्यासारख्याला तुरुंगात पाठवण्याची भाषा करण्यापेक्षा तुमची आमदारकी वाचवायचं बघा. तुमच्या आमदारकीवरती जे पिटिशन दाखल झाले, कालच मध्य प्रदेशमधला एक निकाल लागला. तिथल्या 2 नंबरचे मताधिक्य पडलेल्या आमदारांना विजयी घोषित करण्यात आलं. ज्यांच्यावर हरकत होती त्यांचा निकाल होऊन त्यांना निलंबित करण्यात आलं. तुमची आमदारकी येत्या 2-3 महिन्यात जाईल हे चित्र आम्हाला दिसतंय आणि म्हणून तुमची चिडचिड होतीये. तुम्ही याच्यावर बोलण्यापेक्षा तुम्ही काय भ्रष्टाचार तालुक्यात करताय, किती ठेकेदारांकडून तुम्ही टक्केवारीचा धंदा तालुक्यामध्ये चाललाय, याच्यावरती आम्हाला उगीच तोंड उचकडायची वेळ आणू नका. कळकळीने तीच विनंती आहे. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तुम्ही सांगितलं की तुला तुझ्या नेत्याच्या घरी पाणी भरायचं, तर तिथं जाऊन पाणी भर. म्हणजे जे कार्यकर्ते पक्षासाठी काम करतात, आज तुमच्यासाठी देखील अनेक कार्यकर्ते काम करत असतील, सर्वसामान्य शिवसैनिक काम करत असतील, सारे कार्यकर्ते काम करत असतील, म्हणजे त्यांना तुम्ही पाणी भरायची भाषा वापरता. मी माझ्या नेत्यावरती प्रेम करतोय, पक्षावरती प्रेम करतोय. पक्षासाठी मी जर पोटतिडकीने पळालो असेल तर त्याला तुम्ही पाणी भरणं असं वाटतं. म्हणजे मला बोलले म्हणजे तुम्ही तुमच्याही कार्यकर्त्यांना त्याच विचारधारेने संबोधता. उद्या पंचायत समितीची आमचे 6 सदस्य होते, आम्ही 6 ते 7 सदस्य केले. पक्षाचे आमचे अनेक कार्यकर्ते तो प्रयत्न करत होते. तुम्ही तुमची राजकीय कालखंडामध्ये तुम्हाला आवर्जून मी सांगतो, तुमच्यासोबत मी गेले अनेक वर्ष काम केले. पक्षाची गद्दारी बिद्दारी ही बोलण्याची भाषा बोलण्या अगोदर एक गोष्टीचं स्मरण करा की ज्यावेळेस मी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम करत होतो, मध्यंतरी मी जरी शिवसेनेत होतो, पण स्वर्गीय सुरेश भाऊ गेल्यानंतर मी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करायला लागलो. तुम्ही देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच काम करून मोठे झालात आणि नंतर स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही देखील पक्ष बदललाय. या तालुक्याचे किंबहुना या भागाचे खासदार साहेब जे आहेत, माझ्या जिल्हा पंचायत समितीच्या निवडणुकीच्या वेळेस ते माझा शिवसेनेचा प्रचार करायला आले होते, पण आता तेही नंतर राष्ट्रवादीत होते. म्हणजे प्रत्येकाने त्याच्या त्याच्या कालखंडामध्ये निर्णय बदललेले आहेत. तेव्हा पक्ष एखाद्याने बदलला म्हणजे तो काय फार गद्दार झाला असं काही नाही. काल त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला की या पंचायत समितीच्या इमारतीच्या प्रश्नावरून मागच्या पंचायत समितीत रणकंद झालं. मी पुन्हा आवर्जून सांगतो, तुमच्या ताकद येतं पंचायत समितीचे सगळे मागचे ठराव काढून बघा. प्रत्येक मासिक सभेच्या ठरावामध्ये अंकुश राक्षेनेच मांडलेलं आहे की पंचायत समितीची इमारत स्वर्गीय सुरेश भाऊ गोरेंचं स्वप्न होतं त्या जागीच झाली पाहिजे. आणि ते ठराव सगळ्या सदस्यांनी, मग त्यावेळेसच्या राष्ट्रवादीच्या सदस्यांनी देखील बहुमताने मंजूर केलेले आहेत. त्यामुळे जरा तुम्ही कागदपत्र तपासा. या सभागृहाने आतापर्यंत जिथं इमारत झाली त्याच्याकरताच एकी दाखवली, तेच कागद आहेत. मी जिल्हा परिषदेच्या सभागृहात देखील हाच ठराव केला होता आणि त्याच्यावरच मी आवाज उठवला होता. त्यामुळे उगीच लोकांपुढं काहीतरी खोटं नाटक जे कालपर्यंत तुम्ही मांडत आले ते मांडायचं आणि एखाद्याला विरोध करायचा. तुम्ही सांगता की त्याला तालुका अध्यक्षपद भेटेल किंवा स्वीकृत भेटेल म्हणून धडपड चालली. माझा पक्ष माझ्यासाठी काही करेल, पण मला ते करण्याकरता मी पडतोय असं नाही. मी पळणारा कार्यकर्ता आहे. तुम्ही कोणाच्या पण नादी लागा, पण माझ्यासारख्याच्या नादी लागू नका. माझी तुम्हाला कळकळीने विनंती आहे, कारण तुमची एवढी अंडी पिल्ली मला माहिती आहे. मला ते बाहेर काढायची वेळ येऊ नका. तुम्ही काय काय केलं, काय काय करत इथपर्यंत पोहोचलात, तुमचे पुतणे काय करतात, मुलं काय करतात, MIDC मध्ये कुठं कोणाकडे हप्ते मागितले, कुठं काय ठेकेदारी होती, आमच्याकडे बऱ्याच गोष्टी. पुढच्या काळात त्या गोष्टी बाहेर काढायची वेळ आणू नका. पण आम्हाला चित्र दिसतंय की 2-3 महिन्यात तुम्हालाच पदावरून पाय उतार व्हावं लागेल, म्हणून आम्ही त्या गोष्टींमध्ये जात नाही.
आम्ही जनतेचा कौल आम्हाला मान्य आहे. माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा जरी पत्नीचा जिल्हा परिषदला पराभव झाला असता तरी दुसऱ्या दिवसापासून कामाला लागलेले मी कार्यकर्ता आहे आणि म्हणून यांची तळतळ होतीये की एवढं होऊन पण हा माणूस पंचायत समितीची सत्ता आणण्याकरता किंवा सदस्य जोडवण्याकरता किंवा राष्ट्रवादी काँग्रेसची कशी ताकद वाढेल याकरता का पडतोय. तुम्ही एवढं का करताय. तुम्हाला जी सत्ता दिली त्याच्यावरून काम करा. काल ते म्हणाले आमच्या पाठीमागे अदृश्य शक्ती आहे. नेमकी कोणती अदृश्य शक्ती एकदा लोकांना तरी सांगा की कोणाच्या पाठिंब्याने किंवा काय तुम्हाला म्हणायचं आहे. मग तुम्ही काही पक्षांतराच्या विचारात आहेत का. काही सदस्यांचे आम्ही सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांबरोबरचे फोटो पाहिले त्यावेळेस आमदार साहेब बरोबर होते. मग तुम्ही तिथं भाजपच्या वाटेवर आहे का. तुम्ही सांगा तुम्हाला शिवसेनेची गद्दारी करायच्या विचारात ती अदृश्य शक्ती तुम्ही लोकांपुढे आता मांडण्याचा प्रयत्न करताय का. पहिलं स्वतः किती निष्ठावंत आहात ते ठरवा आणि आतापर्यंत तुम्ही तुमच्या राजकारणामध्ये काय तडजोडी केल्या ते ठरवा. आमच्याकडचेच कार्यकर्ते तुमच्याकडे घेऊन काही त्यातले निवडून आले, काहींच्या पैशाचा वापर तुम्ही केला, काहींना तुम्ही परत स्वीकृतची गाजरं दिली आहेत. तुमचं चाललंय त्याच्यात आम्हाला जायचं नाही. तुम्ही बोललात म्हणून ही बोलायची वेळ आली. पण मी फार लहान कार्यकर्ता आहे, तुम्ही फार मोठे आहात. आम्हाला कृपया करून इथून पुढं तरी काही बोलण्याची आमच्यावर वेळ येईल असं करू नका. तुम्ही तुमच्या पदाचा गनिमा ठेवून त्या ठिकाणी बोलावं एवढीच कळकळीची विनंती करतो. खरं तर आम्ही जरी विरोधी पक्षात असलो आज पंचायत समितीच्या सभागृहात तरी राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आहे. आमचे सर्व सदस्य इथून पुढे आपल्याला त्याची उत्तरं देतील. सत्तेच्या जोरावरती सर्वसामान्य जनतेची कामं आमचे सर्व सदस्य निश्चितपणे करतील. सांगावं एवढी उंची त्या माणसाची नक्कीच नाही आणि म्हणून उगीच कोणाला तरी मी मोठं करणारा कार्यकर्ता. त्यांचं ते समजदार आहेत परंतु त्यांना असे काहीतरी कार्यकर्ते पाळायची वेळ त्यांच्यावर येते आणि ज्यांच्याबरोबर इथून मागं वाद झाले, ज्यांनी त्यांचे पाय वाढायचे प्रयत्न केले, ज्यांच्याबरोबर मारहाणी झाल्या अशा कार्यकर्त्यांना देखील ताकद द्यायची वेळ त्यांच्यावरती येते आमदार असून पण. आणि त्यांनाच खुश करण्याच्या नादामध्ये ते काहीतरी बोलून गेले. या दोन पक्षांच्या वादविवादात पंचायत समितीची इमारत या विषयात तालुक्याच्या विकासाचं नुकसान होतं असं नाही वाटत. खरं तर पंचायत समितीची इमारत हा वाद करून फक्त राजकारणाची पोळी भाजण्यात आली. आता तुम्ही पाहताय पंचायत समितीच्या इमारतीचं काम प्रगतीपथावरती आहे. त्यातनं काही वेगळं तालुक्याचं नुकसान झालं नाही किंवा कुठलं कामकाज व्हायचं थांबलं नाही. पण एक मात्र झालं की त्या वादामध्ये समन्वय करण्याचा प्रयत्न आम्ही देखील केला, त्यामध्ये अपयश आलं. त्यावेळेस स्वर्गीय अजितदादा पवार साहेबांनी देखील समन्वय करण्याचा प्रयत्न केला परंतु यश त्याच्यात पूर्णपणे आलं नाही. पण त्यातनं एक नुकसान मात्र नक्की झाली की प्रशासकीय इमारत जी तालुक्यामध्ये त्यावेळेसची मंजूर झालेली होती ती इमारतीचा निधी मात्र तालुक्यातनं माघारी गेला. ही एक मोठी नुकसान तालुक्याची झाली. कोण म्हणते 5-5 महिन्याला राजीनामा दिली म्हणजे 5 महिन्याला राजीनामा दिल्यावर यांना परत 1-1-1.5 महिना सहलीवर जायला लागेल. म्हणजे पुढच्याही या पंचवार्षिकमध्ये परत आता राजकीय सहली अनेक वेळा पाहायला मिळते. कार्यकर्त्यांची सदस्यांची त्यांना सांभाळण्या कार्यकर्त्यांची मजा आहे. बघू आपण पण ते राजकारण त्यांची सर्व तुमची आमची त्या वेळेची पण सर्व ठरवून मागाशी तुम्ही आता आमच्या राजकीय सहलीवरती आमच्या महिला भगिनी तालुक्यातच होत्या. ते काही कुठल्या राजकीय सहलीवरती नव्हत्या, त्या तालुक्यातच होत्या. आमचे पुरुष सदस्य त्या ठिकाणी काही दिवस राजकीय सहलीवरती निश्चितपणे नव्हते. पण त्यांनी सांगितलं की एकत्रित राहावं, सगळ्यांचं मनोमिलन व्हावं म्हणून बाहेर होते. असं काही त्यांच्यासारखे आम्ही 30च्या 30 दिवस बाहेर नव्हतो. काही दिवस प्रत्येक कार्यकर्ते प्रत्येक सदस्य मतदारसंघात फिरत होते. मागाशी तुम्ही बोलता बोलता म्हणाला की सगळ्यांची मदत झाली म्हणजे समीर भाऊ असतील किंवा गणेश बोत्रे असतील. मग टार्गेट ओनली अंकुश राक्षे का एवढं प्रेम का. राजकीय अभ्यास कमी पडतोय मी तेच सांगतो. त्याला विचारा ना तुम्ही कदाचित त्यांचा राजकीय अभ्यास कमी पडत असावा. त्यांना वाटत असेल अंकुश राक्षेचे एकटा करतोय किंवा त्यांच्या जिल्हा परिषद गटामध्ये जे मतदान माझ्या पत्नीला मिळालं अल्पशा मताने जरी माझा पराभव झाला तरी त्यांच्या वल्गना होते की आम्ही 10,000च्या फरकाने निवडून येऊ आणि कुठंतरी 1,000-1,200 मतं त्या ठिकाणी आम्हाला कमी पडली. मग त्यांना वाटलं असेल आणि एक आमचे पंचायत समितीचे सदस्य जे माझ्या शेजारी बसले ते शंकरदादा कावळे निवडून आले. मग विद्यमान आमदारांचे स्वतःचा मतदारसंघ त्यांना राखता आला नाही पूर्ण ताकदीने. हे त्यांचं अपयश असावं आणि म्हणून अंकुश राक्षेंवरती ते तेवढं टार्गेट करत असावेत. तर त्यांना काय वाटतं किंवा माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याला लवकर मोठं करायचं असं त्यांचं काहीतरी स्वप्न असेल. अन्य जनतेच्या संस्था आहेत. एखाद्या पदावरती आपण गेल्यानंतर आपल्याला भान असावं की ती खुर्ची कधी ना कधी आपल्याला सोडावी लागेल. अगदी इंदिरा गांधींच्या परिवाराने देखील गेले कितीतरी वर्ष या देशावर राज्य केलं पण त्यांनाही त्या खुर्च्या सोडाव्या लागल्या. त्यामुळे तुम्ही काही शेवटपर्यंत या पदावर राहणार नाही. पण तुमच्या काय प्रायव्हेट प्रॉपर्टी किंवा तुमची वैयक्तिक संस्था नाही म्हणून आज मी त्यांना सांगतोय की पंचायत समितीच्या मी सगळ्या पायऱ्या घाबरत सोडलोय की बाबा शेट येत आहेत काय आणि मला धरतायत काय.
परंतु आता मी इथं सुरक्षित आलोय. इथून खाली जाताना काय झालं तर त्यांना जबाबदार धरावं. अश्विनी सोमनाथ तरस, मी म्हाळुंगे गणामधून निवडून आले आहे. फक्त आणि फक्त आपल्या गणाचा, आपल्या तालुक्याचा विकास हेच एकमेव उद्दिष्ट आमच्या समोर आहे. जनतेमधून अतिशय निस्वार्थ भावनेने कुठल्याही प्रकारचं राजकारण मनात न घेता फक्त जनतेची सेवा करणं हा आमचा एकमेव उद्देश आहे. आणि आपल्या पूर्ण पुणे जिल्ह्यामधून मी लीड घेऊन आज निवडून आले. खरं तर अतिशय आनंद होतो आहे ह्या गोष्टीचा की लोकांनी आपल्यावर एवढा मोठा विश्वास ठेवला आहे आणि तो विश्वासच पुढे घेऊन आम्ही जाणार आहोत. आपल्या तालुक्यामध्ये, आपल्या गणामध्ये अशा अनेक समस्या आहेत की ज्या अजूनही बाकी आहेत, त्याचा पुरवठा घेतलेला गेला नाही आहे. जशा आदिवासी भागामध्ये बरेच अशा समस्या आहेत, घरकुल योजनांच्या समस्या आहेत, बऱ्याचशा अशा शासनाच्या योजना असतात त्या आपल्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवल्या जात नाही. त्या पोहोचवण्याचं काम आम्ही सर्वजण मिळून करणार आहोत. आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या सहकार्याने आपला चाकण तळेगाव रोड आधीच मान्य झाला होता. त्यामुळं ती ट्रॅफिकची जी मोठी समस्या आपल्या चाकण तळेगाव भागामध्ये होती ती दादांनी आधीच सोडवलेली आहे. आणि सर्वात महत्त्वाची समस्या म्हणजे पाण्याची समस्या आज आपल्या खेड तालुक्यामध्ये आहे. मोजकी सोडली तर, एखादं गाव सोडलं तर बऱ्याचशा गावामध्ये हीच समस्या आहे. तर आम्ही ह्या समस्येवर अतिशय लक्ष देऊन काम करणार आहोत. आमदार साहेबांना देखील माझी विनंती आहे की आम्हाला ही समस्या सोडवण्यासाठी आमच्या सोबत राहा. आणि बाकी काही नाही, फक्त समाजसेवा हाच आमचा मेन उद्देश आहे. जनतेची सेवा करणे आणि आपल्या तालुक्याचा विकास करणे. तुम्ही सभापती पदासाठी फॉर्म भरला होता, पलीकडच्या सदस्यांची कोणाची संपर्क झाला होता तुमचा? नाही, कसल्याही प्रकारचा संपर्क आमच्यापर्यंत होऊ दिला गेला नाही. अतिशय ही लाजिरवाणी गोष्ट आहे. आम्ही पहिल्यांदा राजकारणात आहोत, पहिल्यांदा अनुभव घेतो ह्या गोष्टीचा. मला काय म्हणायचं आहे, ॲटलिस्ट ओळखी तरी झाल्या पाहिजे होत्या त्यांच्यासोबत, किंवा त्यांना शेवटच्या 15 मिनिटाला आमच्यापर्यंत पोचवलं गेलं, त्याच्यामुळं आमचा संपर्कसुद्धा झाला नाही. एक महिला सभापती आरक्षण आहे आणि तुम्ही महिला व्हायला पाहिजे होत्या असं पक्षाचं धोरण असेल कदाचित. हो, मग पक्षाने काही तुम्हाला मदत केली का मतं वाढण्यासाठी? हो, पक्षाचा अतिशय मोठा हातभार आहे. आणि काय स्वरूपाची मदत? पक्षाच्या जोरावरच म्हणा आणि माझ्या महिला शक्तीच्या जोरावर आम्ही निवडून आलो आहोत. सभापती होण्यासाठी काय? आमची पूर्ण टीम एक साथ राहिली. त्यांनी तुम्ही आज जर सभापती पदासाठी दाखल केला, राष्ट्रवादी काँग्रेसचे 7 सदस्य बहुमतासाठी तुम्हाला 9 संख्या पाहिजे होती, तर बाकीची जुळवाजुळव करण्यासाठी तुम्ही काय केलं एवढ्या कालांतरात? जुळवाजुळीचा काही प्रयत्न केला? प्रत्येक पक्ष आपली सत्ता यावी यासाठी काही ना काही प्रयत्न करत असतो. नाही प्रयत्न केला असं मी खोटं बोलणार नाही. आम्ही पण प्रयत्न केला, यश नाही आलं. तो मला सांगता येणार नाही. तो म्हणजे आमचे पक्षाचे कार्यकर्ते कार्यरत होते, त्यासाठी वरिष्ठांनी केला आहे. प्रयत्न केला पण तुम्हाला यश आलं नाही. हो. तुमच्यावरती टीका झाली म्हणून आम्ही तुम्हाला विचारतोय की काय प्रयत्न झाला आणि कुणी केला? नाही, ते वरिष्ठांना माहिती सर आम्हाला. वरिष्ठांना माहिती आहे, आमच्यापर्यंत कुठलीही गोष्ट पोचली. पाहिजे होते ना. मतदान आम्हालाच पाहिजे होतं, पण म्हणजे कोण? सभापती अंकुश राक्षे यांनी का? जे कोण ऐका 2 मिनिटं. पक्षाची जी लोक आमदारांची टीका झाली, ज्या अर्थी त्यांच्यावर टीका झाली त्यांनी प्रयत्न केला असं आम्ही याचा अर्थ असा होईल की त्यांचं कार्य जरा जास्त चांगलं दिसतंय. आमदारांचं आहे ना, मी असं म्हणत, आमदारांनी आमदारपद भूषित असताना पण त्यांचा तालुक्याच्या राजकारणावरती कमी अभ्यास असं मला. आता इथं जिल्हा परिषदेचे सदस्य सन्माननीय समीरदादा सोपे उपस्थित, त्यांनीही प्रयत्न केला. सन्माननीय गणेशदादा बोत्रेंनी प्रयत्न केला. सन्माननीय शरदराव मोठे पाटलांनी प्रयत्न केला. कैलास सांडबोर आमचे तालुक्याचे अध्यक्ष होते, त्यांनी प्रयत्न केला.
आमच्या महिला आघाडीच्या काही पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केला, माजी सभापती सुरेश शिंदेंनी प्रयत्न केला, अरुण चांबरे सभापतींनी प्रयत्न केला, अंकुश राक्षेंनी प्रयत्न केला, धैर्यशील पानसरेंनी प्रयत्न केला, अजून मी तुम्हाला किती नावं सांगू, काही आमच्या नगरसेवकांनी प्रत्येकाने प्रयत्न केला. प्रयत्न करणं हे पण आमदारांच्या डोळ्यामध्ये फक्त अंकुश राक्षे दिसले, बाकीच्या माझ्या मागची आदर्श शक्ती त्यांना दिसली नाही. ते राजकारणात थोडे परिपक्व नाही असं मला वाटतं. हे सगळं त्यांचं बोलण्याचं धोरणात्मक कारण असं असावं की तुम्हाला तालुका अध्यक्षपद देण्यात येते आणि तुम्हाला स्वीकृत सदस्य मला काय म्हणायचंय, माझा पक्ष तिकडं मला इंटरनॅशनल अध्यक्ष करत, तुम्ही का चालताय? तुम्ही तुमच्या पक्षात काय चाललंय ते बघा, माझा पक्ष माझ्यासाठी काय करत ते माझ्या पक्षाचे नेते आणि मी बघेन. तुमचं मी त्या पदावरती जाईल आणि मग तुमच्या आमदारकीला मी तुम्हाला रोज टार्गेट करेल याची भीती तुम्हाला वाटायला लागली का? मी काय तालुका अध्यक्ष पदासाठी अजूनही इच्छा व्यक्त केली नाही किंवा कोणतीही इच्छा व्यक्त केली नाही. पण माझ्या पार्टीत माझं काय पुनर्वसन करायचं किंवा मला काय न्याय द्यायचं ते पक्ष ठरवेल. मी गेले कितीतरी वर्ष, तुम्ही सर्व पत्रकार मित्रांनी जवळनं पाहिले, आज पंचायत समितीचा कालखंड पूर्ण होऊन 3-4 वर्ष झाले, तरी या तालुक्यामध्ये शेवटपर्यंत दररोज सक्रिय राहणारा मी कार्यकर्ता. पराभव झाला तरी दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता मी मतदारसंघात फिरत होतो, किंवा तालुक्याच्या कार्यक्रमांमध्ये फिरत होतो. त्यामुळे तुम्ही अंकुश राक्षेला असं ढोसून दडपून काहीतरी टीका करून थांबवू शकत नाही. मला काय पदाची गरज नाही, मी पाळणारा कार्यकर्ता आहे. पण मला पद मिळेल म्हणून तुम्हाला एवढी काय भीती वाटायला लागली? तुम्ही तुमच्या पक्षात बघा ना, तुमच्या पक्षात तुम्ही ज्यांना राजकीय सहलीवरती दिलं, ज्यांना सांभाळायला ठेवलं, त्यांनी त्या पदांच्या इच्छा व्यक्त केल्या. त्यांनी कालच्या सभेमध्ये इथं इच्छा व्यक्त केल्या की आम्हाला स्वीकृत करा. बघा आमदार साहेब ते माझे मित्र आहेत, सन्माननीय जीवन शेठ खरावे माझ्या जवळचे मित्र आहेत, पण त्यांनी इच्छा व्यक्त केली, तुम्ही त्यांच्यावर जबाबदारी ठेवली, ही सदस्य सांभाळा. उलट तुम्ही ते काम केलं. पण आमचे सदस्य राजकीय सहलीवर असताना एकही दिवस मी त्यांच्या सोबत नव्हतो. तुम्ही आता त्यांना सोबत समोर विचारा. म्हणजे आमच्याकडे तशी काही वेळ आली नाही, पण तुमच्याकडे कार्यकर्त्यावर जबाबदारी द्यावी, मग त्याच्याकडून काम करून घ्यावं, मग त्याला काहीतरी आमिषपोटी पद द्यावं. तशी पद्धत आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नाही. तुम्ही पंचायत समिती सदस्य असताना आणि शिवसेनेचा सभापती असताना तुम्ही अविश्वास आणला असा त्यांचा काल आरोप झाला. अविश्वास आणताना कायद्याने ज्यावेळेस तुम्ही म्हणता की अविश्वास आणला, ज्याने अविश्वास मांडला त्याने आणला, त्याला आम्ही सगळ्यांनी पाठिंबा दिला. अविश्वासच्या काळात पण मी ती उत्तरं दिली, त्यांच्यावर आणला. त्यांना सभापती करताना देखील मोलाची भूमिका मी बजावली होती. त्यावेळेस पक्षाने सन्माननीय सुनीताताई सांडवरांना अर्ज भरायला लावला, आम्ही मदत केली. आमच्या अंतर्गत गडबाजीचा तो विषय होता. सभापतीवरती मी राजीनामा देऊन दुसऱ्यांना सभापती करताना जे ठरलेला कालावधी होता, ठरलेल्या कालावधीमध्ये जर तो राजीनामा पूर्ण नाही आला, नंतर सभागृहामध्ये काही गोष्टी घडल्या असतील, त्यावेळेस आपण त्याची सगळी उत्तरं दिली. मग त्या अविश्वासमध्ये निश्चितपणाने मी सोबत होतो. परंतु माझा स्वभाव असा, एखाद्याला मध्ये एकदा हात टाकला की पूर्ण ताकदीने सोबत राहायचं. मी त्यावेळेस पूर्ण ताकदीने सोबत राहिलो. परंतु म्हणून तुम्हाला वाटलं की आता काहीतरी पंचायत समितीत हा करत, पण तुम्हाला हे वाटलं याच्यात आमचा विजय. 5 वर्ष जपून राहा, तुमचे सदस्य कधी फुटू शकतील. कारण तुम्हाला मगाशी उत्तर पाहिजे होतं. सदस्य, सदस्यांचे घरचे, सदस्यांचे मित्र, सदस्यांचे नातेवाईक, मदत करणारे कार्यकर्ते, मतदारसंघाचे त्यांचे लोक सगळे आमच्या संपर्क होते. आम्हाला रोज फोन यायचा, अमुक तुम्हाला आणून देतो, अमुक तुम्हाला मदत करत. आता शेवटी राजकारणामध्ये जर आमच्याकडे 6 सदस्य आहेत, आम्हाला 7वे सदस्य मिळाले, त्यांचा आम्ही आभार मानले. अजून कोणी उद्या म्हटलं की 9च्या 9 तुमच्याकडे आणून देतो. आता काल एक अदृश्य शक्तीची बातमी ऐकलं, एक जण म्हटलं की आमदार आणि झेडपी सदस्य, पंचायत समिती सदस्य सगळेजण राष्ट्रवादीत प्रवेश करणार, एक जण म्हटलं भाजपमध्ये प्रवेश करणार. असं काही झालं, कुणी आम्हाला आयते आणून दिले तर आम्ही घ्यायला तयार आहोत. आम्हाला आमची सत्ता आणण्याकरता अनेक लोकांनी संपर्क केला. तुम्ही म्हटलं ना, जी ताकद लावली पक्षाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर, मी असेल, अनेक पक्षाचे पदाधिकारी असतील, अनेक सदस्यांची जवळची लोक किंवा सदस्यांची इच्छा होती. पण तुम्ही तुमचे सदस्य दाबून दडपून दहशत करून त्यांना राजकीय सहलीवरती नेल्यावरती त्यांचे मोबाईल स्विच ऑफ होते, त्यांना बोलता येत नव्हतं. तुम्ही त्यांच्यासाठी जी काळजी घेतली त्याच्या पाठीमागे तुम्हाला इथं आणण्याकरता त्यांना एवढ्या हाय सिक्युरिटीत आणावं लागतं. फॉर्म भरायला मोजके सदस्य आणल्यावर लगेच परत गेले. परत तुम्ही मीटिंग चालू व्हायच्या वेळेस आले. आम्ही तसे आमचे सदस्य फॉर्म भरायच्या वेळेस आले तसे मीटिंग सुरू असतोपर्यंत इथंच होते. म्हणजे तुम्हाला तुमच्या सदस्यांवर उलट विश्वास नाही आणि म्हणून तुम्हाला वाटलं. आणि राहिला प्रश्न मागाशी काय प्रश्न तुम्ही विचारला होता की काही त्यांना ऑफर पैसे देऊन, कसा विषय असतो राजकारणामध्ये, पैसे दिल्यानंतर त्याला दिले म्हणायचे. तोपर्यंत गनिमी काव्यासाठी उद्या मी म्हणत एखाद्याला मी 1000 कोटी रुपये देतो, तो माझ्याकडे आल्यानंतर मी त्याला दिले, मग ते दिले सिद्ध होतात. मला जे करावं वाटत राजकारणासाठी, आम्ही त्या काही गोष्टीच्या आम्ही दाखवू शकतो किंवा बोलू शकतो. समोरचा जो मागतोय त्याला हा म्हणणे आम्हाला पण चाचपतंय ना, कोण फुटतंय, कोणाची यायची तयारी आहे, कोणाचं किती दुखणे. आता आम्हाला बरीचशी त्याच्यातली दुखणी समजली, परंतु त्यांना कसं तरी दाबून दडपून तिथपर्यंत ठेवले. तुम्हाला आमच्या शुभेच्छा आहेत. तुमचा सभापती तिथं आहेत, त्या सभापती उपसभापतींना आमचे सगळे सदस्य सहकार्यच करतील. आम्ही काय त्यांना विरोध करणार नाही. मागच्या पंचायत समितीत देखील 14च्या 14 सदस्य आम्ही शेवटपर्यंत सभागृहात एकत्र होतो.
अविश्वास झाला तरी मिटिंगला आम्ही एकत्र होतो. तात्विक राजकारण पाळणारे आम्ही मंडळी आहोत. पण ते लोकांना जे मगाशी मी म्हटलं की इमारतीवरून राजकारण झालं, तसं काय झालं नाही. आणि गद्दारी कुणी कुठल्या पक्षाची केली नाही. मी माझ्या मूळ पक्षामध्ये परत काम करतोय. तेही पूर्वी वेगळ्या पक्षात होते. अनेक लोकप्रतिनिधी आपण पाहिलेत, प्रत्येकाने वेळोवेळी पक्ष कसे बदलले. ज्यांना त्यांनी उपसभापती केलं ते मनसेमध्ये होते, काल परवा ते त्यांच्या पक्षात आले. त्यांच्याकडचे कितीतरी जिल्हा परिषद सदस्य, कोण शिंदे गटात होतं, कोण तुतारीत होतं, कोण कोणती वेगळ्या पक्षात होतं, कोण पूर्वी राष्ट्रवादीत होतं. मग त्यावेळेस त्यांनी गद्दारी नाही केली का? मग ज्यांनी त्या पक्षाची गद्दारी केली, तुम्ही का त्यांना पक्षात घेतलं? त्यामुळे राजकारणामध्ये होत असतं. तुम्ही उलट शब्द जपून वापरावेत, आमचं त्यांना हीच विनंती. हे सगळं घोडेबांधर होऊ नये म्हणून गट केलेत प्रत्येक पक्षाने, आणि त्या गटाच्या माध्यमातून कायदेशीर बांधणी केलेली. आता तुम्ही म्हणताय की भविष्यात फुटू शकतं, तर त्याला काय तथ्य आहे का कायदेशीर? आता बघा, गट केलेत या राज्याच्या विधानसभेमध्ये देखील. तरी आपण मागच्या वेळेस पंचवार्षिकमध्ये पाहिलं की राज्याची विधानसभा काय झाली, गट कसे प्रतिक्रिया गेली. एखाद्याची जर तिकडून फुटायचीच इच्छा असेल तर कुणी मला म्हणू शकतो उद्या त्या 9 मधले 7 सदस्य घेऊन येतो आम्ही फुटतो, असं होऊ शकतं. त्याला काय, आणि झालं तर आमची तयारी आहे. जास्त संख्येने आलं तर संख्येने होईल. एखाद्याची तयारी असेल एकटा यायचं तर एकटा येईल, नाही आले तर मी तर म्हणेल येऊ नये, तुम्ही तिकडच थांबा. आता जनतेने आता मताने किती पण येऊ शकतं. 16 मतांनी मी विजय होऊ, अगर 1 मताने विजय होऊ, विजय हा विजय आहे. आणि जनतेने माझ्या बाजूने कौल दिलेलं आहे. त्यामुळे आम्ही विकास कामासाठी काम करणार आहे. आता टीका टिप्पणी कुणावर करण्याची आवश्यकता नाही. ज्याचा जो राईट आहे तो निभावेल. आम्ही कामासाठी, जनसेवेसाठी जनसेवाच करणार. तुमची काहीतरी कागदपत्र त्यांच्या हाती लागेल असं त्यांचं नाही, ते अजून आम्हाला काय कळलं नाही काय कागदपत्र हाती लागले. आता ते त्यांनी काय काढलं असेल तर ते घेतील त्याचा पाठपुरावा ना. तुम्ही त्याला आम्ही करू काय पाठपुरावा आम्ही करू, आम्ही बोलू त्याविषयी काही. पण ते आम्हाला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत काय त्यांनी काय दिलंय ते माहित नाही आम्हाला. नोटीस आली नाही. अजून नोटीस वगैरे काय आलेलं नाही. त्यांनी काय दाखल केलंय काय हे केलंय ते पण आम्हाला माहित नाही. तुमचं मत काय? तुम्ही काय हलणार नाही 5 वर्ष? नाही कसं काय हलवलं. आता लोकांनी एवढं हे केले, मतदान केले म्हणलं. कागदपत्र हाती लागलीत हा विषय नेमका तुम्हाला काय वाटतो? नेमकी कुठली कागदपत्र असतील? नाही काहीच सांगू शकत नाही. ते काही माहितीच नाही मला काय कागदपत्र हाती लागलीत ते. ठीक आहे.